नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन चैत्र शुक्ल द्वादशी यावर्षी 20 मार्च 2026 रोजी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. या मंगलदिनी स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ म्हणून स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तर ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते व या मंगलदिनी स्वामींना यांचा आवडता नैवेद्य कसा अर्पण करावा या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. बघा, स्वामींच्या प्रगट दिनाविषयी सेवा तर आपल्याला करायचीच आहे. स्वामींचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे, पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवा आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी तो ग्रहण करा. यामुळे आपलं गुरु तर स्ट्रॉंग होईलच, पण गुरूंचा आशीर्वाद, गुरु पाठबळसुद्धा आपलं स्ट्रॉंग होईल आणि आपल्या घरामध्ये एकोपा, प्रेम आणि आनंदसुद्धा नांदेल. स्वामी म्हणतात, तू जे जे प्रेमाने अर्पण करशील ते ते मी आनंदाने स्वीकारेन. पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. 20 तारखेला महाराजांचा प्रगट दिन आहे. मग या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते तर आपण बनवलेच पाहिजेत आणि तुम्हाला हवं असतील तर यातील तुम्ही जेवढे जास्त तुम्हाला पदार्थ करता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता. पण नाही काही झालं तर एक सकाळी पदार्थ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आवर्जून बनवा. कसं होतं, ऑफिसमध्ये गडबड असते, तुम्ही दुपारी दाखवू शकता, कारण काही कारणाने नाही झालं तर रात्री दाखवा. कारण कसं असतं, शेवटी भाव महत्त्वाचा. भलेही वेळेवर नाही झाली आपली सेवा किंवा महाराजांना नैवेद्य दाखवणं, पण आपला भाव म्हणून त्या दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा हा नैवेद्य दाखवा. कसं ऑफिस गडबड वगैरे असली, सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात आणि हो, जे पदार्थ आहेत ते विकत आणण्याऐवजी तुम्ही भलेही एक पदार्थ बनवा, थोडासा बनवा, पण घरी बनवा. बघा, कोणत्याही देवांना, स्वामींनाच म्हणून नाही, कोणत्याही देवांना जर नैवेद्य दाखवायचं असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा. कारण असं म्हटलं जातं की कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर ते नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेषा ज्या आहेत त्यामुळे आपण म्हणतो बघा की हातावरच्या रेषा असं सांगतात तसं सांगतात, तर ते दुर्भाग्य आपल्या हातावर आहे लिखित, तर ते दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे. ती ताकद तुम्ही ज्याही देवाला, ज्याही गुरूंना मानता त्यांच्यामध्ये आहे. आणि असंही म्हटलं जातं की नैवेद्य बनवताना जे ते दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलतं. दुर्भाग्याच्या रेखा सौभाग्यामध्ये बदलत असतात, म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी हाताने बनवावा, विकत आणून नैवेद्य दाखवायचा नाही. तर बेसनाचे लाडू जे आहेत ते तुम्ही घरी बनवा, हाताने बनवा. जसं जसं तुम्ही ते लाडू बांधाल आपल्या हातावर घेऊन तसं तसं दुर्भाग्याच्या रेखा ज्या आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतील. स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच ही गोष्ट होईल. तर सगळ्यात पहिला पदार्थ बेसनाचे लाडू बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल बेसनाचे लाडू बनवणं तर पुरणपोळी जी आहे ती महाराजांना खूप खूप आवडते. तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तुम्ही कुरडई असेल, खीर असेल, पुरणपोळी तर बनवायचीच आहे, पण त्यासोबत खीरसुद्धा बनवायची आहे, कुरड्या बनवायच्या आहेत आणि खास करून भजी बनवायची आहेत आणि भज्यांमध्ये कांदा भजी बनवायची आहेत. आता इतर देवी देवतांना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसणाचा वापर करत नाही नैवेद्य दाखवताना, पण महाराजांना कांदा भजी ही प्रिय आहेत. म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना पूर्ण तुम्ही बाकीचा जो स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये लसणाचा वापर करू नका, कांद्याचा वापर करू नका. पण भजी बनवताना त्याच्यामध्ये कांदे टाका आणि कांदा भजी स्पेशली बनवून ती जी आहे ती नैवेद्यामध्ये ठेवा. परत एकदा सांगते, महाराजांचा हा आवडता पदार्थ आहे म्हणून कांदा भजीचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचाच आहे. इतर देवी देवतांना आपण कांदा लसूण नैवेद्यामध्ये वापरत नाही, पण आपल्या स्वामी महाराजांना कांदा भजीसुद्धा तुम्ही बनवून याचा नैवेद्य दाखवू शकता. आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढं बनवणं तुम्हाला शक्य नाही आहे तर मग काय करू शकता, तर बघा, तुम्ही खीर बनवू शकता. खिरीचा नैवेद्य सुद्धा महाराजांना तुम्ही दाखवू शकता. खीरसुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे. खीर आणि कांदा भजी बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता प्रश्न येतो की खीर कशाची बनवावी, तर खीर तुम्ही शेवईची बनवू शकता, अतिशय उत्तम आहे. शेवईची शक्य नसेल तर तुम्ही रव्याची खीर बनवू शकता, तांदळाची बनवू शकता किंवा मखाण्याची खीर बनवू शकता.
किंवा मग तुम्ही बासुंदीसुद्धा बनवू शकता आणि त्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता. आणि पिठलं भाकरी अत्यंत साधे पण स्वामींच्या आवडीचे जेवण हे देखील बनवू शकता. आणि हेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात भाजी पोळी बनवायची आणि भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवायची. घेवड्यांच्या शेंगांची भाजी जी आहे ती सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे. वरण भात घेवड्याच्या शेंगांची भाजी पोळी बनवायची, त्याच्यासोबत कोणताही गोड पदार्थ बनवायचा आणि याचा नैवेद्य आपण स्वामींना दाखवू शकता. जसं की बघा, खीर असेल किंवा बेसनाचे लाडू असतील तर अतिशय उत्तम, पण हे शक्य नसेल तर अगदी तुम्ही शिरा जरी बनवला तर अतिशय उत्तम आहे. किंवा तुम्ही गोड भात, ज्याला साखर भातसुद्धा म्हटलं जातं, नारळी भात म्हटलं जातो, तो बनवून जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतं. बघा, मी तुमच्यासोबत एवढंच शेअर करू इच्छिते की बघा, आपल्याला ते पदार्थ जर बनवणं शक्य झालं नाही तर निदान वरण भात भाजी पोळीचा आणि एखादा गुळाचा नैवेद्य दाखवा. आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर बघा, एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये नैवेद्य हा सगळा वाढून घ्यायचा. नैवेद्य उष्टा केलेला नसावा. तांब्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे. स्वामींना ठेवण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळ्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं. स्वामींना नैवेद्यासोबत ठेवण्यासाठी वेगळा तांब्या ग्लास जो आहे, तांब्या पेला जो आहे तो घ्यायचा आहे. आणि देवघरासमोर बसायचं किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे बसायचं आहे. अगोदर तर दिवा लावलेला असावा, देवासमोर सुद्धा दिवा लावलेला असावा. जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा लावलेला असावा. कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा. आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. खाली पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. त्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. त्यानंतर महाराजांच्या डाव्या साईडला तांब्या पेला जो आपण पाणी घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे. त्या नैवेद्यावर तुळशीची पानं जी आहेत ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला उजव्या हाताने थोडंसं पाणी घ्यायचं. उजव्या हातामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आणि त्या तुळशीच्या पानाने 3 वेळा पाणी फिरवत फिरवत गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि नंतर परत तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्याला स्पर्श करायचा आहे. आणि स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर म्हणून एक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. नैवेद्य दाखवताना तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम सामानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा म्हणायचं आहे. आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे. शेवटी जे तुळशीपत्र स्वामींच्या चरणाशी अर्पण करावं, देठ देवाकडे आणि पान आपल्याकडे, अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा. कमीत कमी 20 मिनटं, अर्धा तास तो नैवेद्य तसाच तिथे राहू द्यायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं त्या खोलीमध्ये किंवा घराजवळ जायचं नाही किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं. थोडं अर्धा तास तिकडे जाणं येणं थोडंसं थांबवायचं आणि नैवेद्य नंतर झाकून ठेवायचा. हे लक्षात ठेवा. 20-25 मिनटं, अर्धा तास झाले की मग तो जो नैवेद्य आहे त्याचा प्रसाद झालेला आहे. त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो आपण घरातल्या सर्वांनी ग्रहण करायचा. महाराजांचा आशीर्वाद म्हणून बघा, जेव्हा आपण मंदिरामध्ये सुद्धा जातो ना तर तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे नारळ घेतो तेव्हा आपण काय करतो की पेढे नारळ द्या आणि ते परत आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मंदिरामध्ये बाहेर आल्यानंतर त्याच पेढ्याला, त्याचा नारळाला आपण म्हणतो की प्रसाद घ्या म्हणून. बाहेर जाताना ते पेढे होते, ते नारळ होतं. पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो तेव्हा ते नारळाचा प्रसाद होतो आणि तो पेढ्यांचा प्रसाद होतो. याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तेव्हा तो फक्त पदार्थ नसतात, तेव्हा तो फक्त नैवेद्य असतो. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ जेव्हा आपण देवासमोर ठेवतो झाकून वगैरे, आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यास घेतो तर तेव्हा त्या प्रसाद तयार झालेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व दैव शक्ती जी आहे, ती देवतत्व जे आहे तो टाकून द्यायचा नाही, खरकट्यामध्ये टाकायचा नाही, खाली सांडू द्यायचा नाही. अगदी प्रसाद खाली जरी सांडला चुकून आपण तर कोणत्याही गोष्टी, बघा मुलांना सांगतो किंवा आपण खाली पडलं तर उचलून घ्यायचं नाही, पण प्रसादाचा एक एक कण जो असेल ना तो खाली जरी पडला तर उचलून क्षमा प्रार्थना करून तो आपण ग्रहण करायचा आहे. तुम्हाला जर खायचं नसेल तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, एखाद्या मुक्या जनावराला खाऊ घालू शकता, पण खरकट्यामध्ये किंवा आपण डस्टबिनमध्ये तर चुकूनही ते टाकायचं नाही. तुम्ही काही उरलेल्या कॅरीबॅगमध्ये बांधून असं चुकूनही टाकून देऊ नका.
एका प्रकारे तुम्हाला नैवेद्य नाही दाखवणं झालं, एखादी सेवा नाही करणं झाली तर करू नका. पण कधीही नैवेद्याचा, कोणत्याही देवाच्या नैवेद्याचा कधीही अपमान करू नका. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींना पंचपक्वान्न वाढले आणि जर तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल ईर्ष्या किंवा कपट असेल तर स्वामी तो नैवेद्य कधीच स्वीकारणार नाहीत. श्रद्धेने दिलेली साधी साखरही त्यांना पुरेशी आहे. एवढी गोष्ट जी आहे ती मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तसेच तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रगटदिनी जवळ स्वामी समर्थ केंद्रात जाऊन अन्नदान करा किंवा गरजूला जेवण द्या. हे कोटीने तुम्हाला पुण्य देणारं फळ आहे. आणि जर कोणाला सुतक विटाळ असेल तर निराश न होता केवळ मानसिक नामस्मरण करावं. शुद्ध झाल्यावर तुम्ही एखाद्या गुरुवारी केंद्रात जाऊन आपली सेवा अर्पण करू शकता, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा एखाद्या गुरुवारी दानधर्म नक्कीच करू शकता. बघा, गुरुचरित्रामध्ये म्हटलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे गुरु तुमचं रक्षण करतात, पण जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही. एवढं गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील, आयुष्यात सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरुग्रह जर सकारात्मक असेल, तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा, तुमचं गुरूंचं पाठबळ स्ट्रॉंग असेल, तर गुरूंचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणार आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये बदलतो. एवढं गुरूंचं महत्त्व आहे. गुरुग्रहाचे महत्त्व आपल्या आयुष्यात भरपूर आहे. अजूनही खूप सांगण्यासारखं आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे व्हिडिओ येथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.